सर्वांना प्रेमपूर्वक विनंती आहे. दोन मिनिटं संपलेले आहेत. मुळे महाराज प्रार्थना पुढं म्हणतील. आपण सर्वांनी पाठीमाग म्हणायची. आता विश्वात्मके देवे, आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे, मज द्यावे, बसाय दान हे, जे कळांची व्यंकटी सांडो, दया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात पुंडलिकावर श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु समर्थ हंबीर बाबा महाराज की जय. जनता जनार्दन महाराज की जय. सद्गुरु सुमंत बापूजी महाराज की जय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु समर्थ हंबीर बाबा, सर्व संतांनी कलियुगामध्ये जन्म घेतला आणि तुम्हा सामान्य माणसांना भगवंताचं चिंतन व्यवहारात प्रपंचात राहून करण्याचा योग संत महात्म्यांनी आणून ठेवलेला आहे. आणि विशेषतः सद्गुरु समर्थ हंबीर बाबांनी जीवनकलेचे साधना ग्रंथ लिहिलाय. त्यामध्ये संपूर्ण खुलं मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणून तुमच्या सर्व भावी भक्तांची सेवा करण्यासाठी अध्याय 9 ओवी 1 नंबरची ओवी. काय ओवी आहे? तरी अवधान एकले तिची. एक लक्ष द्या. भगवंताकडे जायचं ठरलं तर काय द्यायचं? एक लक्ष. पैसा नाही बर का, नामावर लक्ष द्यायचं. श्वासामध्ये नाम भरलेलं आहे, त्या नामावर लक्ष द्यायचे. तरी अवधान एकले दिजे, तरी एक लक्ष द्या. मग काय मिळेल? मग सर्व सुखाशी पात्र होईल. सर्व सुखाला पात्र व्हाल. कलियुगातल्या कालाच्या ओघामध्ये, परिस्थितीमध्ये आजचा ओघाचा विचार करताना परिस्थिती वाईट आहे. आरोग्य बिघडलेलं आहे, हवामान बिघडलेलं आहे, पाणी बिघडलेलं आहे. पाणी आपण फिल्टर करून पितो,
म्हणजे जे पाणी पूर्वीच्या काळामध्ये विहिरीचं पाणी आत्ताच्या फिल्टर केलेल्या पाण्यापेक्षाही शुद्ध होतं. एवढी पॉवर त्या पाण्यामध्ये शुद्धता होती. आणि तेच पाणी आज आपल्याला फिल्टर करून विकत घ्यावं लागत आहे. विकत घ्यावं लागत आहे. म्हणजे पाणी शुद्ध करण्याची क्रिया आपण आपल्या पाण्यामधून शुद्ध पाणी तयार करतो आणि ते पाणी आपण आज पित आहोत. पूर्वीचं विहिरीतलं पाणी या फिल्टर पाण्यापेक्षाही शुद्ध होतं. शुद्ध होतं. एवढी पावर त्या पाण्यामध्ये होती. आत्ताचं फिल्टर केलेलं पाणी आणि त्यावेळेला विहिरीतलं शुद्ध असणारं पाणी शुद्ध होतं. म्हणून माऊलींनी काय मागितले, तरी अवधान एक ले दीजिए, एक लक्ष द्या. फक्त एक लक्ष. श्वासावर लक्ष द्यायचं. पैसा द्यायचा नाही. भगवंताचं नामस्मरण करताना पैसा लागत नाही. ते फुकटचं आहे. फुकटचं आयतं आणलेलं आहे. पण आपण दुर्लक्ष केलेलं आहे. अनेक जन्मामध्ये आपण मायेतल्या विषयामध्ये रमून जातो. बरे केले नाही देवा, पाठी लावलीस माया. पाठी माग माया लावून दिली. माझं काय बाबा, माझं काय आहे? काही नाही. देह तो पाताचे झाले. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. रजगुण तमगुण आणि सत्वगुण. अष्टदहा प्रकृती. अष्टदहा प्रकृती. ही प्रकृती पृथ्वी तत्वामध्ये पृथ्वी तत्व मिळतं. वायू तत्वामध्ये वायू तत्व मिळतं. जलतत्वामध्ये जलतत्व, अग्नितत्वामध्ये अग्नितत्व आणि वायू तत्वामध्ये वायू तत्व आणि आकाश तत्वामध्ये आकाश तत्व आहे. ही पंचतत्व अधिक 3 गुण ही अष्टदहा प्रकृती आहे. या अष्टप्रकृतीचा मालक जीवबादात आहे. पण आपण काय समजतो, अष्टदहा प्रकृती म्हणजे आपण तेच समजतो. जीव समजत नाही. मग किती बाजूला गेलो. बरे नाही केले देवा, पाठी लावलीशे माया. देवाने काय बरं केलं नाही. पाठीमाग माया लावली. माझं किती माझं म्हणतो, त्याचा तपास तुमच्याकडं नाही. किती मिळालं तरी तुम्ही काय म्हणत नाही, नको म्हणा. मग आज हा देह पाचांचा आहे आणि 8 गुणांचा आहे. रजगुण तमगुण आणि सत्वगुण. पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश. पंचतत्व अष्टदहा प्रकृती. त्याचा मालक जीव आहे. पण आपण जीव मालक समजत नाही. देहच मालक म्हणतो. माझं आहे. देहासाठी सगळं मिळवतो. जीवाला काय खायला द्यायचं तुम्ही? तुमचा जीव कशावर तरलेला आहे? नामावर तरले. जीवाला काय लागतं? नामामृत गोडी वैष्णवाला भले.
योगियाचा झाली जीवन कळा. वैष्णवांना योगियाचा वैष्णव स्वरूपामधून आपल्याला नामस्मरण करण्याचा अधिकार आहे आणि ते योगियाच्या स्वरूपामधून नामस्मरण करण्याचा अधिकार आहे. एवढी पावर तुम्हाला दिली. एकच आहे. योगी काय, वैष्णव स्वरूप काय, नामस्मरण एक आहे, वेगळं नाही. तुमच्या प्रकृतीचा तुम्ही विचार केला तर या प्रकृतीमध्ये श्वास आहे, त्या श्वासामध्ये नाम आहे आणि ते नाम आज आपण जपत आहोत. संतांनी खुलं केलं. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं, एकनाथ महाराजांनी भागवताच्या रूपानं, सगळ्या संतांनी अभंगवाणीच्या रूपानं, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, सगळ्या संतांनी अभंगवाणीच्या रूपानं मार्गदर्शन तुम्हाला केलेलं आहे. पण आपण इकडं दुर्लक्ष करतो. तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकला. जवळ आहे पहा. तुमची प्रकृती मातेच्या उदरामध्ये, सप्तधातूच्या कोशामध्ये, मातेचे 4, पित्याचे 3 सप्तधातू. त्या सप्तधातूच्या कोशामध्ये जीवात्मा स्वतःचं नामस्मरण करत करत, देवाचं नामस्मरण करत करत प्रकृती तयार करतो. सुंदर अशी प्रकृती 7 महिन्यामध्ये नामाच्या पावलानं देह धारण करतो. पहिल्या मासामध्ये शिरकंबळ, आधी कळस मग पाया. बाहेर आहे आधी कळस आणि मग पाया. आपली प्रकृती आपण बनवताना आपलं शिरकमल धारण केलं जातं. शिरकमल गळ्याचा वाटला भाग 1 महिन्यामध्ये शिरकमल धारण केलं जातं. म्हणजे नामाच्या पावरनं आधी कळस बनवला जातो. तोही शुद्ध, तेही रसना, रेतना, रक्तना, हाड, मास सगळं ते शुद्ध होतात. म्हणजे पहिल्या मासामध्ये शिरकंबल, कळस, या इमारतीचा कळस, तुमच्या देहाचा कळस शिरकंबल आहे आणि ते धारण केलं जातं. ते सगळे धारण केलं जातं. म्हणजे तुम्हाला आपलं शिरकमल बनवताना नामाच्या पावरनं ते शुद्ध बनवलं जातं. फार मोठं भाग्य आहे आणि तेही कलियुगामध्ये जन्म घेतला
तो म्हणजे लाख मोलाचा फायदा आहे. त्रेतायुगामध्ये 28 हाताची उंची त्यावेळेला माणसाची, त्यावेळेला, आणि 1,00,000 वर्षाचं आयुष्य. 50-50, 60-60 हजार वर्षे तपश्चर्या करीत होते. त्रेतायुगामध्ये 10,000 वर्षाचं आयुष्य, उंची 14 हात. द्वापार युगामध्ये 1000 वर्षाचं आयुष्य, उंची 7 हात. आणि कलियुगामध्ये 100 वर्षाचं आयुष्य, उंची 3.5 हात. आपल्या हातानं आपला देह 3.5 हात आहे, दुसऱ्याच्या हातानं नाही, आपल्या हातानं. म्हणजे तुम्हा मला कलियुगातला फार मोठा फायदा आहे. अहो निमित्त झोपतच जातात. 50 गेले, 50 उरले, बालपण, तरुणपण आणि म्हातारपण, तिन्ही अवस्था भोगत बसतो. बालपणे खेळ में गमाया, तारुण्य विषय सुखामध्ये घालवलं, आणि वय झालं की मग नाकातून शेबूड गळतो, तोंडातून पाणी गळतं, मग त्याची तऱ्हाट तयार होते. म्हणजे आपलं जीवन कलियुगामध्ये सोपं केलेलं आहे. काय माऊलींनी ओवी केली तयार पहा. 90 पहिली ओवी, तरी अवधान ऐकले दिजे. 1,00,000. वायदा मुदत नाही इथं कलियुगामध्ये. वायदा नाही, मुदत नाही. लगेच नाम तयार, लगेच तयार. म्हणजे आपला किती फायदा झाला. एका तासामध्ये 24 तासातला 23 तास 3.5 हाताच्या मड्यासाठी वापरा, देहासाठी वापरा. आणि 1 तास भगवंताच्या नामासाठी, तरी अवधान ऐकले दिजे. 1,00,000 द्या. काय नाही, नामावर लक्ष द्या. नामाचं पावर आहे. तरी अवधान ऐकले दिजे. 1,00,000. बाबांच्या काळामध्ये, आंबेर बाबांच्या काळामध्ये, मी नेहमी उदाहरण सांगतो. कनकैया म्हणून हैदराबादचा माणूस होता. तो पुण्यामध्ये मशीन काम करण्यासाठी आला. बाबांचं नाव ऐकलं, बाबांच्याकडे गेला. तो 4 तास चर्चा करीत होता, बाबांना प्रश्न विचारित होता. मग बाबांनी सगळी उत्तरं दिल्यावर त्याला आनंद झाला. त्याने ते नामस्मरण घेतलं आणि संध्याकाळी 8 वाजता बसला तर सकाळी 8 तास 12 तास बसला एकाच बैठकीवर. तरी अवधान ऐकले दिजे. माऊलींची ओवी आहे. अजून समजून घ्या, साधी ओवी आहे. तरी अवधान ऐकले दिजे. 1,00,000 द्या. काय मागत नाही भगवंत, परमात्मा पांडुरंग काय मागत नाही. तरी अवधान
एकले दिजे. फक्त एक लक्ष द्या. एवढा आनंद तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कलियुगामध्ये मिळतो. कनकय्या नामस्मरण घेतलं आणि 12 तास बसला. बाबांच्याकडे गेला. बाबा ऊपर जाता है नीचे आता है. ब्रह्मांडात जाते आणि पुन्हा पिंडात येते. पिंडात तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामध्ये खरा आनंद आहे. खरा आनंद. आनंदाच्या डोहे आनंदाचा कंद. आनंदाचे आनंद. आनंद आनंदासारखा आनंद कुठे नाही. परमार्थासारखा आनंद कुठेही नाही. प्रपंचात आनंद नाही. क्षणभर प्रपंचामध्ये उत्पन्न काढलं, ऊस लावला, 12 महिने राबतो आणि 12 महिन्यांनी मग त्याला पेमेंट मिळालं की आनंद होतो. 12 महिने राबावं लागतं. 12 महिन्याच्या आत आनंद नाही. पैसा हातात येतो त्यावेळेला आनंद होतो. आनंद. हा आनंद प्रपंचामध्ये एक क्षणाचा. हातात पैसा आला आणि पुन्हा खर्च करू लागला. आनंद मावळला. आनंद मावळला. इथं तसं नाही. एक नाम घेतलं, त्या नामातला आनंद. तरी अवधान एकले तिथे. एक लक्ष. इथे नामावर एक लक्ष. एक लक्ष. माऊली 16व्या वर्षी ईश्वरी स्वरूपाचं ज्ञान प्रगट करतात. 16व्या वर्षी. आणि आपण किती वर्षाचे आहोत? 16 वर्षाचा आहे का कोण? 16 वर्षाचा तरुण परमार्थाकडे वळत नाही. तो म्हणतो खाणं-पिण्यावर मजा करणं, मग करू परमार्थ. मग कसला परमार्थ? परमार्थ नाही. म्हणून तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष. एकच. एक लक्ष देण्यामधला जो आनंद आहे तो आनंद पुढेही मिळत नाही. तो परमार्थात मिळतो. भगवंताच्या नामामध्ये मिळतो. नामावर लक्ष द्यायचं. एक लक्ष. सो म्हटला ब्रह्मस्वरूप. हम म्हटला देहूगावमध्ये. किती पॉवर. श्वास सो गेला ब्रह्मांडात, हम आला पिंडामध्ये. किती वेळ लागतो? 1 तास. एक नाम 1 तास. 1 तास. 1 तासाचा कुंभक व्हावा लागतो. मग हळूहळू आपण केलं की होतो. दररोज 1 मिनिटाने कुंभक वाढवायचा. 1 मिनिटाने. फार कुंभकाची पावर फार मोठी आहे. मग ते कार्य आपल्याला करण्याचा अधिकार आहे.
येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे काम म्हणून आपल्याला जातीवंत व्हावं लागतं. जातीवंत हो, यशवंत हो. किती पॉवर आहे आपल्याकडं. आपली पॉवर फार मोठी आहे. एका नामामध्ये माऊलींनी ज्ञानेश्वरी प्रगट केली 16व्या वर्षी. 16व्या वर्षी हे ज्ञान प्रगट केलं. या ज्ञानाची पॉवर किती आहे. तरी अवधान एकले लीजिए, एक लक्ष द्या. काय नाही हो, श्वासावर सो म्हणता, ब्रह्मांडात हम म्हणता, पिंडात. असा आनंद आहे परमार्थ सोहळ्यातला. सोहळा सो परमात्मा, हम जीवात्मा, ळ दोन्ही निराकार. निराकार आहे. त्यांची एकरूपता होणं हा महत्वाचा विषय मनुष्य देहामध्ये आहे. जीवाशिवाच लग्न लाविती हे ती देखील बहुती. वधूवरांची लग्न लाविती ही देखील बहुती. पण जीवाशिवाच लग्न लाविती ती अलक्ष्य गती. अलक्ष्य गती फार मोठी गती आहे. असा सोहळा माणसाला मनुष्य जन्मामध्ये घेता येतो. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. मुक्त झालं पाहिजे या जन्मामध्ये. तेवढं आपण कार्य करायचे जन्मामध्ये, मनुष्य देहामध्ये. म्हणून बाबांनी, आंबेर बाबांनी जीवनकलेची साधना ग्रंथ लिहिलेला आहे. जीवन कलेची साधना. जीवाचं जीवन काय आहे तर नाम. जीवाचं जीवन काय आहे? नाम. दुसरं काय नाही. म्हणून त्यांनी सांगितले तरी अवधान एक दे दीजिए, एक लक्ष द्या. किती आनंद आहे. एका क्षणाचा आनंद. एका क्षणाचा आनंद आहे. आनंद आंबेर बाबांनी जीवनकलेच्या साधनेच्या ग्रंथामध्ये खुला केलेला आहे. गुह्य प्रगट केले, विश्व ब्रह्मच केले. माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या रूपानं गुह्य प्रगट केले. नाथांनी भागवताच्या रूपानं गुह्य प्रगट केले. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानमय भक्ती, भागवतामध्ये भक्ती प्रेम सुख नेन अनेका. भक्ती प्रेम सुखाचा सोहळा या देहामध्ये या क्षणाला या. दुसऱ्या क्षणाला नाही. एका क्षणामध्ये असा जो सोहळा आहे. म्हणून 1 तास आणि 1 तास कुंभ. किती तास? 1 तास कुंभ. 24 तासातला 1 तास कुंभ. काय सांगू. आनंद
किती आहे काय सांगू. फार मोठा आनंद आहे. मनुष्य जन्म किती मोलाचा आहे समजून घ्या. त्याची किंमत करता येत नाही. नामाची किंमत करता येत नाही. सगळ्याची किंमत होईल पण नामाची किंमत होणार नाही. असा सोहळा मिळतो मनुष्य देहामध्ये. याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा. असा सोहळा आहे. एक नाम. काय काय करायचं नाही, श्वासावर लक्ष. एक नाम. सो म्हटला ब्रह्मस्वरूप. हम म्हटला पिंडात देहात नाभिस्थानी येतो. मग किती वेळ लागला? एक क्षण, एक तास, एक क्षण. किती? एक तास, एक क्षण. एक क्षण एक तास होतो. देहाची किंमत लाख मोलाची होते. मग आपण आपल्या आयुष्यामध्ये या देहामध्ये रजगुण, तमगुण, सत्वगुण. रजगुणी माणूस वाईट वागतो, तमोगुणी माणूस स्वार्थी वागतो आणि सत्वगुणी माणूस चांगला वागतो. चांगला. एक सत्वगुण ज्यांच्या अंगात असतात त्याचा आनंद ते भोगतात. सत्वगुणामधून रजगुण तयार होत्या, सत्वगुणामधून तमगुण तयार होत्या. सत्वगुणातला पाहिजे. सत्वगुणाची पावर आहे. रजगुण स्वार्थ आहे. पण आपलंच आपलं म्हणतो, दुसऱ्याचं आपलं म्हणत नाही. आणि रजगुणी माणूस दुसऱ्याचं आपलं म्हणतो, आपलंही आपलंच म्हणतो. त्यामध्ये घडून जातो स्वार्थ. बरे नाही केले देवराया, पाठी लावलीसे माया. देवा बरं केलं नाही, पाठीमाग माया लावली. माया. एक माया मिला जिको मिलाए भगवंता को, भगवंतासाठी. आणि एक माया नरकात नेण्यासाठी. त्यामुळं रजगुण वापरला की तो नरकात गेला. सत्वगुण वापरला तो स्वर्गात गेला. परमार्थात सहित सत्वगुण पाहिजे. नुसता सत्वगुण चांगला वागला तरी अहंकार आहे. अहंकार तयार होतो. माझ्यासारखा माणूस कोणीही नाही. म्हणून शुद्ध सत्वगुणाचं सामर्थ्य लाख मोलाचं आहे. एक नाम. एक 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 एकच. काय सांगू मुळे महाराज, काय सांगू. हा आनंद कुठेही नाही. प्रवचन सगळेच करतात. मायेतलं प्रवचन प्रपंचामध्ये केलं जातं, स्वार्थामध्ये केलं जातं, वाईटामध्ये केलं जातं.
सत्वगुणामध्ये केलं जातं पण अहंकार. शुद्ध सत्वगुण तयार होतो त्यावेळेला अहंकार नाही. अहंकार नाही. म्हणून शुद्ध सत्वाचे सामर्थ्य फार मोठं आहे, फार मोठं. असं कुठेही मिळत नाही. माणसाला कुठेही मिळत नाही. चांगलं फुकट असतं पण कुणी घेत नाही. आणि विकत परमार्थ केला तो काय परमार्थ नाही. परमार्थ पैसा घेऊन परमार्थ केला फुकटच नाही. त्याला ती माया तुम्हाला रजगुणामधून तमगुणामधून अधोगतीला नेते. सत्वगुणामध्ये ती सुद्धा अहंकार स्वरूप होते. अहंकार तयार झाला काय उपयोग नाही. निरहंकार अंतःकरण युक्त शुद्ध सत्वगुण असेल तर त्या माणसाचं जीवन लाख मोलाचं होतं, सुखी होतं, सुखी जीवन होतं. म्हणून 16 आहे मनुष्य देहामध्ये. 16 बाहेर आहे लग्न 16, दुःखातला 16 दशक्रिया विधी. दुःखातला 16 आहे आणि सुखातलाही 16 आहे. पण परमार्थात असणारा 16 हा लाख मोलाचा आहे. त्याचं मोल करता येईल, त्याची किंमत करता येत. मनुष्य देहाची किंमत करता येत नाही एवढा तो पॉवरफुल आहे. एक नाम तरी अवधान एक ले दिजे. का माऊलींनी लिहिलंय तरी काय वर्णन करावं माऊलीचं ते थोडंच आहे. तेही 16व्या वर्षी आणि कलियुगातला 16व्या वर्षाचा तरुण परमार्थात येत नाही, परमार्थात शिरत नाही. 16व्या वर्षाचा तरुण कास 16व्या वर्षाच्या तरुणाच्या अंतःकरणातला भाव या देहानं खाना पीना और मजा करना, खाना पीना और मजा करना. या देहानं देह नाशिवंत आहे. म्हणून 16व्या वर्षी माऊलींनी एक लक्ष द्या लगेच तयार. वायदा मुदत लागत नाही, वायदा मुदत नाही. इतकी पावर तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. एक लक्ष देण्यामधला आनंद मनुष्य देहामध्ये इतर प्राण्यांच्या देहामध्ये नाही. राजहंस पक्षाला सुद्धा नाही. राजहंस पक्षी मोतियाचा चारा खातो पण हा परमार्थाचा आनंद नाही. भगवंत भक्तीचा आनंद नाही, सोहळ्यातला आनंद. किती आनंद आहे. असा आनंद तुम्हाला मनुष्य देह मिळाला आणि तुम्हाला तुमचं मूळ नामाकडं नेऊन पोचवलं. मूळ नामाकडं. नामाचं महत्व फार आहे. एक नाम
लाख मोलाची किंमत आहे. एक नाम एक तास. काय सांगू महाराज, सांगण्यासारखा विषय नाही, तो अनुभवण्यासारखा आहे. कसे दाखव गुरुच्या मुला, घे अनुभव गुरुच्या मुला. दाखवण्याचं काम नाही, अनुभव. देव पाहोयाशी गेलो, तेथे देव चिहून ठेवलो, वायदा मदत नाही. एवढी पॉवर एका नामामध्ये माऊलींनी तयार केली, बाबांनी तयार केली, तुकाराम महाराजांनी तयार केली, सगळ्या संतांनी, एकनाथ महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, सगळ्या संतांनी ते कार्य केले. कलियुगामध्ये बाबांनी तर गुह्य प्रकट केले, विश्व ब्रह्मच केले. 24 तासातला एक तास, एक नाम. 24 तासातलं एक नाम, 24 तासातलं एक नाम एका 24 तासामध्ये. एक तास कुठे जातो तपास लागत नाही. अरे गप्पा मारता मारता एक तास कुठे जाईल तपास लागणार नाही. एक तास असा आनंद असताना या आनंदाकडे काय येत नाही, काय येत नाही. अनेक जन्मातले संस्कार मनुष्य देहामध्ये निर्माण झालेले, अनेक जन्मात तिथे सगळं परमार्थ सुटतो आणि माया तयार होते. रजगुण तमगुण. सत्वगुणामध्ये अहंकार आहे म्हणून तो शुद्ध नाही. शुद्ध सत्वाचे सामर्थ्य सगळ्यापेक्षा आगळं वेगळं. शुद्ध सत्वाचे सामर्थ्य आगळं वेगळे. महाराज महाराज काय सांगायचे. असा आनंद मिळायला अवघड आहे आणि तुम्हाला तो फुकट मिळतो. ते मौलीने तरी अवधान एक ले दिजे, एक लक्ष द्या. काय द्यायचं नाही, काय भगवंताला द्यायचे, नामावर लक्ष. सो म्हटला ब्रह्मांड स्वरूप, हा म्हटला पिंडामध्ये, देहामध्ये. देहामध्ये पुन्हा लागला मायेतले विषय करायला. पण एक नाम, एक नाम 23 तासाला भारी आहे. तो तास 24 तासाला भारी आहे. तरी अवधान एक ले दिजे. देवरूप, देवरूप घ्या. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी. आयत्याला घर पुसून. अरे आयत्या घरी आला देव. घ्या, देव घ्या. नको. तो म्हणतो देव न लगे, देव न लगे, साठवून इथे रुजले जागे. प्रपंचातले विषय बरे नाही केले देवराया, पाठी लावलीशे माया. पाठीमागे माया लावली. तुम्हाला मिळाले, आयतं मिळाले. फार बाकी आहे. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन.
रघुनंदन भगवंत वाट पाहतो, त्याची वाट भगवंत पाहतो. इथं भेद नाही, सगळ्यांचा स्त्री पुरुषांचा जीव एक आहे. देह कोणता असू द्या, स्त्री असू द्या पुरुष असू द्या, त्यामध्ये नाम चालू आहे. मनुष्य देहामध्ये याच देही याच डोळा पाहे मुक्तीचा सोहळा, मुक्तीचा सोहळा. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता. स्वरूपता, सायुज्यता, देवाशी सलगी करणे, देवाशी एकरूप होणे. एका तासामध्ये 4 मुक्त्या. सलोकता, समीपता, स्वरूपता, सायुज्यता. देवाशी सलगी करणे, देवाशी सलगी करणे, देवाशी गप्पा गोष्टी करणे. स्वरूपता, देवाचं स्वरूप आणि माझं स्वरूप एक आहे. तुमचे तेच आहे, तुमचेही तेच आहे. असा आनंद नाही कुठं. माऊलींनी लिहिलेली ज्ञानेश्वरी 16व्या वर्षी आहे. आईन तारुण्याच्या भरामध्ये ज्ञानेश्वरी लिहिली, तरी अवधान एकले तिचे. काय सांग महाराज, तो आनंद कुठेही नाही. इथं तुमच्या जवळ, कोणाकडं? तुमच्या जवळ, तुमच्या जवळ तो आनंद सगळ्यांच्या जवळ. कोण नाही असा तो असा माणूस नाही. भाग्यवंत आहात, भाग्यवंत आहात. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन, त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंत आपली वाट पाहतो. मातेच्या उदरामध्ये 2 महिने 9 दिवस, 7 महिन्यामध्ये देह धारण केला की 2 महिने 9 दिवस देवाला विनंती करतो, देवा मला या जन्माच्या कचाट्यामधून सोडव. 2 महिने 9 दिवस जठराग्नीच्या उकाड्यामध्ये, आग्नीमध्ये तुमचा देह तुम्ही मातेच्या उदरामध्ये टिकून ठेवता, टिकून ठेवता नामाच्या पावन. फार मजा हो, मजा आहे मजा. मजा मारायला मनुष्य देहामध्ये नामाची पावर तयार करा, पैशाची पावर करू नका. तरी अवधान एकले तिचे, एक लक्ष. अशा सोहळ्यामध्ये तुम्ही आम्ही आहोत, तुम्ही आम्ही आहोत भाग्यवंत. तुम्ही आम्ही आहोत भाग्यवंत, भाग्यवंत. म्हणून गर्व धरू नका, निरहंकार राहा. निरहंकारयुक्त अंतःकरण ठेवा, अहंकारी अंतःकरण नको. अशा सोहळ्यातला जो आनंद आहे
तो मनुष्य देहामध्ये इतका आनंद आहे, इतका आनंद आहे, इतका आनंद आहे. मोरे साहेब, हा तुकाराम, जगद्गुरु तुकाराम अशा सोहळ्यात आपण जन्माला आलोय. तुकाराम महाराजांच्या वंशामध्ये. तुकाराम महाराज ते झांबीर बाबा. तुम्ही कशावरून म्हणता? फार मोठा पुरावा आहे. तुकाराम महाराजांचा अक्षर आणि ह्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये बाबांचा अक्षर एक आहे, एक फरक नाही. अक्षरामध्ये फरक नाही, एवढी त्यांची पॉवर आहे. काय सांगू काका, असा आनंद नाही. काय आनंद आहे त्याचं वर्णन करणं अवर्णनीय स्वरूप आहे, अवर्णनीय स्वरूप आहे. असं मुळे महाराज असा आपल्याला देह मिळालाय. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. रघुनंदन वाट पाहत. अशा सोहळ्यातला आनंद आहे. पुढे काय नाही. आपण किती करतोय? माशीच्या पायीत सुद्धा नामस्मरण नाही, तरी आनंद ठेवलेला आहे, तरी आनंद ठेवलेला आहे. भाग्यामध्ये, भाग्यामध्ये आनंद ठेवलेला आहे. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. भगवंत तुमची वाट पाहतोय. झोपला काय? जागे व्हा, जागे व्हा, जागे. असा जागेपणा होण्याचा अधिकार मनुष्य देहाच्या जीवाच्या ठिकाणी प्रदान केलेला आहे. म्हणून असा सोहळा आहे. कसा? असा सोहळा आहे. भगवंत भक्तीतल्या नामाचा असा सोहळा आहे. काय सांगावं? जाती अशी घडी पुन्हा न. सत्संगतीचा लाभ, संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळाव श्रीपती येण्याची पंथे. संत संगतीतला लाभ इतका मोठा आहे की काय सांगावं. ताई, मोरे कुटुंबात तुम्ही आलात, लाख मोलाचं भाग्य आहे. लाख मोलाचं मिळत नाही, मिळत नाही. तुम्हाला सत्संगती लाभली ही मिळत नाही, कुठे मिळणार नाही. किती पैसे द्या, सत्संगती मिळणार नाही. फुकट मिळते नामाच्या पावर, नामाच्या पावर. काय करायचं ठरवा तुम्ही. नामाच्या पावर काय करायचं ते तुम्ही ठरवा. पुन्हा ही घडी नाही. पुन्हा इथं ऐकताय प्रवचन, ही घडी पुन्हा नाही. मुका झालो, मुका झालो, वेडी याच्या गावात गेलो. मुका व्हावं लागतं, बडबड करायची नाही, बडबड करायची नाही, बोलायचं. मुका झाला ना सगळं कळतं. एक नाम भविष्याला
कारणीभूत. पावर निर्माण करत एक नाम. एक नाम भविष्याला निर्माण करत. भविष्य, वर्तमान, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य काळ. पुढलं भविष्य तयार. पुढलं भविष्य तयार. सांगायला तयार काका. मोकळे. पण काय नाही, मोकळे आहेत काका. पण अजूनही पावर चांगलीच आहे. एक नाम, कलियुगी उद्धार. एक नाम. काकांचा एक नामाचा ध्वनी कलियुगी उद्धार भविष्यात करून टाकतो. भविष्यात काय सांगायचे. आनंद नाही बाबांना कुठं. सत्संगतीतला आनंद, एवढा मोठा आनंद तयार होतो. तो आनंद कुठेही नाही. जाते ऐशी घडी पुन्हा नव्हे. आलेला हा प्रवचनातला प्रत्येक क्षण सुखा माझी लाविली गोडी. सुखा माझी लाविली गोडी. काय काका, ही गोडी मनुष्य देहामध्ये आहे आणि तेही एका नामामध्ये. तर ही अवधान. आनंद तयार होतो. बोलवत नाही. शब्द ब्रह्मा आहे. परेच्या पलीकडचं वचन तयार झालं. शब्द ब्रह्मा आहे. ते शब्द आपण प्रपंचात वापरतो, वाया घालवतो. मायेमध्ये वापरतो, वाया घालवतो. रजगुण तमगुण वापरतो, वाया घालतो. सत्वगुण वापरतो, वाया घालवतो. शुद्ध सत्वाची गोडी. शुद्ध सत्वाची गोडी. अशी शुद्ध सत्वाची गोडी. शुद्ध सत्वाची गोडी मिळायला कठीण आहे. मिळायला कठीण आहे. तुम्हाला फुकट मिळते रे बाबांनो. असा सोहळा जो आहे, हा सोहळा तुम्हाला कुठेही मिळणार नाही. संतांच्या संगती मनोमार्ग कथी आपला श्रीपती येण्याची पंथी. भगवंता आकडायचा एक नाव. मुळे महाराज एक नाम, दुसरं घ्यायची जरूर नाही. म्हणून 24 तासातला एक तास लाख मोलाचा आहे. 24 तासातला एक तास लाख मोलाचा आहे. त्याची किंमत करता येणार नाही. किंमत करता येणार नाही. एक तासाची नाम तयार झालं पाहिजे. सो परमात्मा स्वरूप हम पिंडात मायेत अडकायचं नाही. पुन्हा स्वरूपानं वर जायचं. स्वरूपानं ब्रह्मांडात जायचं. अशी मजा कुठेही नाही.
मिळणार नाही. विकत किती पैसा द्या मिळत नाही. फुकट मिळते. फुकट फुकटचा कोणाला आवडत नाही. 16 वर्षाचं तरुण इथं थांबत नाही. 16 वर्षाचं तरुण परमार्थात थांबत नाही. प्रवचन कीर्तन आवडत नाही. भजन आवडत नाही. भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुका. लावणे मृदुंग श्रुती टाळ घोष. काय कळलं? काय काय कळलं नाही? बुरडे माऊली, माऊली आहात तुम्ही आळंदीचे. बुरडे माऊली, माऊलीचे आळंदी आहात. काय कळलं? काय कळत नाही महाराज. काही कळत नाही. शब्द किती गोड आहे. गोड शब्द तयार होतो परमार्थातला. तो नामाच्या तयार, नाम तयार होतो. नामामधून शब्द निर्माण होतो. त्याची गोडी आगळी वेगळी असते. आगळी वेगळी असते. ते आगळेपण वेगळेपण 1 तास मिळवलं पाहिजे. 1 तास मिळवलं पाहिजे. असा नाही आबा मिळते फुकटचं. किंमत कळत नाही. फुकटचं मिळते त्याची किंमत कळत नाही. काय सांगू? असा काय सांगायचा आनंद. असा आनंद पाहायचा. सो म्हटा, सो म्हटला की ब्रह्मांडात देवापाशी देव पाहायला गेलो. तेथे देवची होऊन ठेलो. देवरूप होतो. काय सांगावं? जन्म वाया जात नाही. अशा सोहळ्यातला जन्म वाया जात नाही. 1 तास पौर्णिमेचं प्रवचन. 1 तास. आज पौष महिन्यातली पौर्णिमा, उद्या माघ महिन्यातली पौर्णिमा. 1 तास. काय सांगायचं? काय सांगायला अवर्णनीय स्वरूप आहे. अवर्णनीय स्वरूप आहे. वर्णन करता येत नाही आबा. आणि आपण वर्णन करण्यासाठी प्रयत्न करतो. काय गरज नाही. वर्णन करायची काय जरूर नाही. अवर्णनीय स्वरूप आहे. या स्वरूपाचा आनंद जो आहे तो आनंद आज तुमच्या जवळ आहे. तुमच्या जवळ आहे. तपासून घ्या. जाऊन सुलाखून घ्या. इथं कस लागतोय. आपोआप आपोआप कस लागतो. लावावा लागत नाही. लावून आपोआप लागला जातो. म्हणजे किती आपण भाग्यवंत आहे. किती भाग्यवंत. असा आनंदाच्या डोही, आनंदाचा कण, एक कण, आनंदाचा एक कण. विचारी ज्याचे मन, त्याची महत् पापे स्वये जळूनी जाय. असा
असा आनंद तयार होतो महाराज. आहा, आहा, आई. हा असा आनंद तयार होतो. ज्ञानेश्वर माऊली असा आनंद तयार होतो. सांगायला किती सांगतो, किती सोपं गणित आहे. सोपं, सर्वाहुनी सोपे आहे रे, पण शहाणा तो धनी घेत असे. कोण घेतो? शहाणाच घेतो. इतरांचं काम नाही, तमगुणी रजगुणी माणसाचं काम नाही, सत्वगुणी माणसाचं बी नाही. शुद्ध सत्वाचे सामर्थ्य, शुद्ध सत्वाचे सामर्थ्य तो क्षण विचारे त्याचे मन, त्याची महत पापे सोये जळून जाय. जळून जातात सगळी पाप. एवढं भाग्य आहे, एवढं आहे. भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. तुमची वाट भगवंत पाहतो. जा जा, थांबू नका, थांबू नका. हे काय दिसणार सगळं नाचणार आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. सावधान, सावधान तयार. तास संपून गेला, तपास नाही. तास संपून गेला, तपास नाही. कुणाला टोकली आधी नाही. म्हणजे तरी अवधान एकले तिचे. तरी काय माऊलींचे एक शब्द, तरी अवधान एकले दिजे. एक लक्ष द्या. काय आहे माऊली? काय मागत नाही. माऊली मागतात नामावर एक लक्ष. एक लक्ष, पुन्हा दुसरं ना, दुसरं नाही. अरे नाही, दुसरं नाही बाबा. एक तास संपून गेला, एक तास संपून गेला. काय करायचं? माऊली ऐकतात पण किती प्रमाणात. संपली कपायची, पण तरी एक 5 मिनिटं ऐकतच राहिला. एक तास 5 मिनिटं ऐकतच राहिला. तुमची कपॅसिटी वाढली. भाग्य आहे. या पुढे या, पुढे या, मागे राहू नका. या पुढं, पुढे या, पुढे या, पुढे या. भाग्य, भाग्य असं तर पुढे या, पुढे या, पुढे या. काय बाबा किती वेळा पुढे या म्हणायचं? हा, अरे कोण बोलवायचं नाही पुढं. कोण नाही बोलवत. परमार कुणी नाही बोलवत. बोलवलं या पुढे या, या. आनंद किती आहे, आनंद किती आहे तपास नाही.
आहे तपास नाही का? आनंद मिळत असताना तपास लागत नाही. आता तुम्हाला आनंद मिळतो, तपास लागला नाही. तपास लागला नाही. म्हणून नामाची पावर इतकी मोठी आहे, त्या नामाची पावराचं वर्णन करता येत नाही. अवर्णनीय स्वरूप आहे. अवर्णनीय स्वरूप आहे. काय सांगावं, किती सांगावं तरी ते अपुरच पडतंय. पुरं होत नाही. पुरं होत नाही. 1 तास काय कधी गेला, काय झाला, तपास नाही. काय करायचं, आपलं 1 तास होऊन गेलेला आहे. आपल्याला थांबावं लागेल. नाही थांबलो उपयोग होणार नाही. म्हणून 24 तासातला 1 तास, 24 तासातलं 1 तास प्रवचन. 1 तास प्रवचन कुठं गेलं? तपास मिळालं, तपास लागला. जाती ऐशी घडी पुन्हा नाही मिळणार नाही. असा वेळ पुन्हा मिळणार नाही. गेलेली घडी पुन्हा नाही. म्हणून ऐका, आमचा पाय दुखतोय म्हणून आम्ही अशी मांडी घालतो, म्हणून तुम्ही घालायची गरज नाही. तुम्हाला ती घालायची गरज नाही. आमचं पाहून करायचं ते जमणार नाही. आमचं पाहून करायचं असेल ब्रह्मस्वरूप व्हा. ब्रह्मस्वरूप व्हा. मुका झालो वेडी याच्या गावात मुका झालो. मुका व्हायचं आहे का? तपास. मुख व्हायचं तपास नाही. वाचने बडबड बंद झाली, पण मनाची बडबड चालू राहते. ती काय थांबत नाही का? थांबते. म्हणून बाबांनो असा सोहळा आहे बाबांचा, तुकाराम महाराजांचा, माऊलींचा, तिन्ही संतांचा योग आहे. माऊली आहे. आम्ही जातपात पाहत नाही. जातपात नाही. माऊली ब्राह्मण आहेत, तुकाराम महाराज मराठा आहे म्हणून नाही. दोन्ही ब्राह्मण. ब्रह्म जाने सो ब्राह्मणा. ब्रह्म जाने सो ब्राह्मणा. बाबांनो असा आनंद तुम्ही 1 तास 5 मिनिटं लुटलेला आहे. पुन्हा नाही. पुन्हा आज पौष पौर्णिमेचं प्रवचन पुन्हा नाही. पुन्हा पुन्हा तेच प्रवचन, कीर्तन तेच असं नाही. आगळं वेगळं, सगळं आगळं वेगळं. स्वयंभू आहे. स्वयंभू उभा विटेवरी उभा. पांडुरंग स्वयंभू विटेवर उभा आहे. सविया देहाची करुणी या विटेवरी उभा नीट असे. स्थूल सूक्ष्म कारण महाकारण. महाकारण ओलांडल्याशिवाय ज्ञान नाही.
स्थूल 3.5 हाताच्या देहानं कर्म करतोय. स्थूल देहात स्थूल सूक्ष्म स्वप्नावस्थेमध्ये कर्म करतोय. कारण झोपेच्या सुखाचा आनंद ब्रह्मसुखाचा आनंद आहे, पण कळत नाही. सगळे झोपेत गेला ब्रह्मसुखाच्या आनंदात जाऊन पडत्यात, पण कळत नाही. तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. अरे इतकं सोपं कुठंच नाही. मिळायचं ना, लय मिळतं सोपं. पुन्हा सांगायला पुन्हा दुसरं काय आहे, वेगळंच येतं. आगळं वेगळं प्रस्थापित होतं दरवेळेला. दर प्रवचनामध्ये आगळं वेगळं सांगितलं जातं. म्हणून बाबांनो, 1 तास तर होऊनच गेलाय. वर 5 मिनिटं झालेली झाली. काय देऊ? आनंद घ्या. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी. आयत्या आला घर पुसून. देव आयत्या आलाय घर पुसून. देव घ्या कोणी, देव. आम्ही काय म्हणतो, देव न लगे, देव न लगे साठवणीचे रुजले जाय. सगळं अनेक जन्मामध्ये मायेच्या विषयामध्ये साठवीत बसला, डफळो वाजवीत बसला. या जन्मामध्ये भाग्य तयार झालं. या जन्मामध्ये भाग्य तयार झालं. म्हणून भाग्यवंताच्या घरी भजन पूजन त्याची वाट पाहे रघुनंदन. रघुनंदन वाट पाहतोय. वाट. ताई तुम्ही भाग्यवंत आहात. मोरे कुटुंबामध्ये आले, तुकाराम महाराजांच्या वंशामध्ये आले. मिळत नाही कुणाला कमलीत. तुम्हाला सगळ्यांना फुकट मिळते. फुकट मिळते, विकत नाही मिळत. फुकट. आणि फुकटचं कोणाला पचत नाही. फुकटचं काय पचत नाही. म्हणून बाबांनो, असा पंढरीचा सोहळा आल्यानो संसारा पंढरीशी जा रे एक वेळ. तुका पंढरीशी गेला पुन्हा परतोनी नाही आला. कळणार नाही. पहिला तुकाराम आणि पंढरीत गेलेला तुकाराम, दोन्ही तुकाराम. दोन्ही तुकाराम. पहिला राहिला नाही. महाराज काय सांगू, दोन्ही तुकाराम. पण पंढरीशी गेलेला तुकाराम कोणी पाहत नाही, आणि आधी असलेला तुकाराम पाहतात. देहात राहिलेला तुकाराम आणि पंढरपुरात गेलेला तुकाराम. तुकाराम, तू राम आहे, तू राम आहे.
काय करायचं? थांबवायचं का पुढे चालायचं? आज खेळून बसलो सगळी. काय महाराज सांगू? काय सांगू तुम्हाला? तो आनंद, तो आनंद, आनंद असू तयार होता. काय करतो आता? तास होऊन गेला, वेळ संपून गेली, आनंद तयार झाला. आनंद उपभोगायचा तर संपला तास. काय? आनंद उपभोगायचा संपला तास. का बा? 1 तास, 24 तासातला 1 तास, 1 तास. म्हणून भावानो, मिळालेला आनंद टाकू नका. नाही समजला तरी चालेल, पण मिळालेला आनंद टाकू नका. तो आनंद फार उत्तम आहे, उत्तमातला उत्तम आहे, सत्वगुणातला सत्वगुण आहे. म्हणून या ठिकाणी केलेली प्रवचन रूपी सेवा वेडिका वाकडी देव जाणे. काय कळत नाही मला, काय कळत नाही, काय समजत नाही, काय समजत नाही. सेवा वेडी आहे का वाकडी आहे समजत नाही. जाणून घ्या, जाणून घ्या. सोडू नका, सोडू नका. सोडायचं काम नाही. म्हणून बाबांनो, केलेली सेवा वेडिका वाकडी देव जाणे. म्हणून केलेली प्रवचन रूपी सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करतो. आबा, झोप लागली. प्रवचनाच्या मिशाने झोप लागली. प्रवचनाच्या मिशाने आमिष आहे, परमार्थातलं आमिष आहे. प्रवचन आमिष, आमिष कळतं का कोणाला? नाही कळत. तुम्ही म्हणाल आमिष म्हणजे पैसे दाखवायचे नाही, पैसे नाही दाखवायचे, तर आनंद दाखवायचा. आनंद, 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 आनंदाच्या ढोरी आनंद. 1 तास होऊन गेलेला आहे. आनंद तयार व्हायचा टाइम आणि 1 तास संपायचा टाइम. काय महाराज, 1 तासामध्ये आनंद तयार होतो आणि संपला प्रवचनाचा टाइम. संपला, हो संपला. अभागी झालं सगळे अभाग. भाग्यवंत असताना भाग्यवंत व्हायचा टाइम आणि अभाग्य बनायचा टाइम एक. काय आनंद आहे. म्हणून बाबांनो, 1 तास झालेला आहे, आनंद तयार झालेला आहे. घ्या फुकटचा आनंद. गुरु, फुकटचा आनंद घ्या. कोणी घेत नाही. घ्या आनंद फुकटचा. बघा ना, एवढं सगळं असतं, मिळतं का कुठं? लाख रुपये द्या तरी मिळायचे नाही.
मिळायची नाही. म्हणून इथं केलेली प्रवचन रूपी सेवा तुमच्या हृदयातल्या रामाच्या चरणी अर्पण करून प्रवचन रूपी सेवेला विराम देतो. श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु महाराज की जय. सद्गुरु समर्थ